नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहे। काल आम्ही प्रांत साहेबांना भेटलो होतो की ह्या रस्त्याची जी रुंदीकरणाचा जो विषय आहे की पूर्वीपासून 30 मीटरची रुंदीकरण असताना रस्ता करताना तो आता 21 मीटरनं होतोय। दोन्ही बाजूला जे क्षेत्र शिल्लक राहते ह्याच्यावरती अधिकार कोणाचा राहणार, त्याच्यामध्ये नगरपालिका आहे का, तो पर्सनल मालक त्याच्यामध्ये असणार, अशा गोष्टीचा अजून कसल्याही प्रकारचा खुलासा प्रशासनाकडून झालेला नाही। त्यामुळे हायवे अथॉरिटीचे जे लोक आले होते, त्यांच्याशी अधिकारी आले होते, त्यांच्याशी आम्ही सगळ्यांनी बोलणं केलं। त्यांनी आम्हाला सांगताना असं सांगितलं की हे सगळं नगरपालिकेचं आहे, नगरपालिकेने सांगितलं म्हणून आम्ही एवढाच रुंदीकरणाचा करतोय। इथं 30 मीटर आहे का, तो नगरपालिका ताब्यात आहे का नाही, ह्याचे काही खुलासे त्यांना पण देता आले नाहीत। आम्ही त्याबद्दल त्यांना सांगितलं की आत्ता ह्या क्षणापासून हे काम थांबवायचं, इथं कुठलंही काम करायचं नाही। तसं आत्ता इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी पण आपल्याला बाईट देताना सांगितलं की जोपर्यंत नगरपालिकेची मिटिंग होत नाही नगरपालिकेशी या सर्व नागरिकांची आणि त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हे काम थांबेल। परंतु मला या निमित्तानं असं सांगायचं की अत्यंत भ्रष्ट असा कारभार या नगरपालिकेत आता चालू आहे। आता सुनील भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं की इथं कुणाचं तरी मन राखण्यासाठी, कुणाला तरी बरं वाटावं किंवा कुणाचं तरी काय तर वाचावं ह्याच्यासाठी हे चाललंय का काय कुणास ठाऊक अशी परिस्थिती आहे। एका बाजूला नगरपालिका 30 मीटरचा रस्ता गृहीत धरून लोकांना परमिशन देते, त्याप्रमाणे त्यांना कंप्लिशन देते। मग पुढचं 30 मीटर एवढी रुंदीकरण इथं असताना रस्ता मात्र मग 21 मीटरचा करायचा का, हे अजून आमच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही। त्यामुळे आत्ता हे काम थांबवायचा निर्णय झालेला आहे। सोमवारी सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण मिळून मुख्याधिकाऱ्यांच्याकडे जाणार आहे। खरं तर आज मुख्याधिकाऱ्यांना हजर राहावं म्हणून प्रांत साहेबांनी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी अत्यंत निष्काळजीपणानं आणि आमच्या कुठल्याही विटेकराचं काही त्यांना भलं किंवा आमचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, किंबहुना माझ्यामध्ये त्यांना आता लवकर इथून जायचं वेत लागलेत का काय कुणास ठाऊक, त्यामुळे कुठलीही जबाबदारी न घेता ते हजर राहिले नाहीत। त्यांचा पण आम्ही जिथं जाहीररित्या निषेध केलेला आहे आणि त्यांना या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो, पळ काढूपणा जर केला तर सांगितलं नाही म्हणाल ह्या हिशोबानं तुम्हाला इथनं पुढच्या काळात उत्तर द्यावं लागेल तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाचं आत्तापर्यंत काय झालं याचं। आणि त्यांनी सोमवारी आम्हाला समाधानकारक जर उत्तर दिलं तर ठीक आहे, नसेल तर आम्ही काम इथं करून देणार नाही, हे आमच्या सगळ्यांचं एकमत आहे। विट्यामधला जो विट्यातून रस्ता जो गेलेला आहे तो रस्ता हा 30 मीटरचा रेकॉर्डला आहे। म्हणजे 30 मीटर या रस्त्याचा एकूण 30 मीटर म्हणजे 15 मीटर या बाजूनं 15 मीटर या, म्हणजे 100 फुटाचा हा रस्ता सरळ आहे, हा रेकॉर्डला आहे। हा रस्ता हायवेला ट्रान्सपोर्ट झालेला आहे। हायवेला ट्रान्सफर झाल्यानुसार हायवे ॲक्टनुसार हा रस्त्याच्या रुंद्या वाढवायच्या असतात, हा रस्त्याच्या रुंद्या कुठेही कमी करायच्या नसतात। परंतु आम्हाला एक शंका आहे, ह्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेच्या लोकांच्या बरोबर काहीतरी सेटलमेंट करून जे तुम्हाला 50 वर्षात जमलं नाही त्यांनी ते हायवे विकून दाखवलाय। आम्ही काही विकतच नव्हतो, नाही जमलं नाही म्हणलंय मी तुम्हाला। करतच नव्हतो। 50 वर्षात जे काही झालं नाही नगरपालिकेत त्या ह्याच्यात यांनी हायवे विकलाय शेजारच्या लोकांना, असा आमचा आरोप आहे यांच्यात। आणि ह्या अधिकाऱ्यांना ही सेटलमेंट कुणी करून घेतली, अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, यांच्या कोण कॉन्टॅक्टमध्ये याची चौकशी झाली पाहिजे, ह्यांना कुणीच यांचा मागचा आका कोण आहे, यांना कुणी याची एजंटगिरी केली यांची सगळी पुढं आली पाहिजेत। आणि हे रस्त्याचं काम जे पूर्वीपासून आहे गटारीच्या तिथून ह्या गटाऱ्या झाले पाहिजेत आणि रस्ता पूर्ण रुंद झाला पाहिजे। हे अधिकारी हे कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत आहे। नगरपालिकेचा CO हा 3 वर्षासाठी येतो, त्याला काय पडलं हो विट्याचं, त्याला जे वरनं कोण दबाव करून कोण दम देऊन लेटर देईल तसा तो लेटर देणार, त्याला दबाव कोणी दिला ह्याची पण माहिती काढली पाहिजे। हा रस्ता बारका करण्यामागं कुणाचा स्वार्थ आहे याची पण चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। सोमवारी काय निर्णय नक्की होणार? सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटायचं आहे असं ठरलेलं आहे, मुख्याधिकारी त्यांचा काहीतरी खुलासा देतील। आज NH 160 रस्त्यासंदर्भात ते नॅशनल हायवेचे ऑथॉरिटीचे अधिकारी शेळके साहेब आलेले होते। सविस्तर आता सगळेच बोललेले आहेत। मी फक्त एवढंच बोलीन की ह्या रस्त्यासाठी आत्तापर्यंत 40-40 वर्ष ज्या माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि विटेतल्या जनतेनं जी मोठी झाडं उभा केलेली होती ती ह्यांनी एका रात्रीत ती झाडं कुठेतरी नेऊन टाकलेली आहेत। तर आमचं यांना असं म्हणणं आहे स्ट्रॉंगली की ते किती झाडं होती त्याचा पंचनामा केला का, नगरपालिकेनं त्याची कुठं नोंद ठेवली का, आणि नवीन GR प्रमाणे जेवढी झाडं तोडलेली आहेत तेवढ्या 3 पट झाडं यांनी लावणारचं कुठं ॲफिडेविट दिलं आहे का, तसं जर नाही केलं तर आम्ही ह्या संदर्भात फार मोठं आंदोलन करणार आहे। तसंच ह्या जो रस्ता आहे त्या रस्त्याचा असणारं मटेरियल ह्यांनी कुणाला विकलं आहे का कुठं अजून टाकलं आहे ह्याची चौकशी व्हावी अशी मागणी मी सर्व नागरिकांच्या वतीने करत आहे। आणि एवढं ऐकून
आमच्याकडं जर मुख्याधिकारी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं जर दुर्लक्ष केलं तर विट्यातली सर्वपक्षीय जनता रस्त्यावर उतरून जे गटरकाम केलं ते तोडून काढणार आहे असा मी इशारा त्यांना देत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की त्यांनी जर जवळ लवकर नाही याच्यावर निर्णय घेतला, सोमवारी आम्ही मुख्याधिकाऱ्यांचा जाब विचारणार आहोत. नाहीतर आम्ही सर्व जे आहेत सर्व पक्षीय सर्व लोक ज्यांना विट्याची अस्मिता आहे, विट्याची कळकळ आहे, अशाने सर्वांनी यात सामील व्हावं असं मी एक विटेकर नागरिक म्हणून सांगायला आवाहन करत आहे. हायवेच्या संदर्भात आपण सगळे इथे जमा झालो आहे. काल मी राष्ट्रीय महामार्ग 160 यांचे जे मुख्य अभियंता जे आहेत कोल्हापूर ऑफिसला जे महाजन साहेब बसतात तिथं मी काल गेलो होतो. खरं बघायला गेलं तर या हायवेच्या ज्या अडचणी आहेत हे मी त्यांना सांगायला गेलो. त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर खरं मला शॉक बसला, कारण त्यांना हायवे चालू आहे का नाही हे माहीत नसल्यासारखंच त्यांची उत्तर होते. काल त्यांनी मला घेतला एक खुलासा असा सांगितला की विट्यात सरकारी दवाखान्याच्या पुढे अजून हायवे मंजूरच नाही, रस्ता का कमी केला हे म्हणजे मला माहीतच नाही. खाली तुम्ही बिराजदार कोण आहेत त्यांना विचारा, शेळकेंना विचारा. अशा प्रकारची एकदम चुकीच्या पद्धतीची काल त्यांनी उत्तर दिलेले आहेत. काल मी त्यांना सांगितलं BSNL ऑफिसपासून आपण पूर्वेच्या साईडला जो तुम्ही रस्ता सरकवण्याचा प्रयत्न चालू आहे तो का चालू आहे, तर ते म्हणले मला माहीत नाही. म्हटलं तुमचे अधिकारी सांगत आहेत की BSNL ऑफिसपासून महाराजांच्या चौकापर्यंत तुम्ही पूर्वेकडं रस्ता जर सरकवून घेत असाल तर तुम्ही धनदांडगे जी लोक आहेत त्यांच्यासाठी सोबत तुम्ही कुठंतरी सेटलमेंट केली किंवा तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. काल मी या संदर्भात त्यांना स्पष्ट परखड भाषेत सांगून आलो आहे. येत्या काही दिवसात म्हणजे 4 ते 5 दिवसात आपण जर एक कामाबाबत जी काय लोकांच्या नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत ह्या जर आपण त्याचं जर निराकरण नाही केलं तर त्यावरती मी येत्या 8 दिवसात मुंबई हायकोर्टात जाणार आहे. त्यांना मी काल माझी वकीलही घेऊन गेलो होतो. या संदर्भात संपूर्ण चर्चा दाखवली. तुमचं वर्क ऑर्डर काय आहे, जागेवरती रस्ता काय चालू आहे, 30 मीटरचा रस्ता त्यामध्ये 13 मीटर इकडं 13 मीटर इकडं असा 26 मीटरचा रस्ता होणं अपेक्षित आहे. 1 मीटरची गटार 28 मीटर आणि 1 मीटर जे एक्स्ट्रा राहतं आहे ते युटिलिटीसाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारचा प्लॅन असताना त्यांनी मला सांगितलं की 4 लेनचा केला आहे, 3.5 मीटर 3.5 मीटर 3.5 मीटर 3.5 मीटर असं 14 मीटरचा रस्ता आम्ही आत्ता सध्या करतोय. म्हटलं आहे हा नगरपालिकेचा एवढा मोठा रस्ता असताना एवढे अपघात होत आहेत, तरी तुम्ही त्यातून बारका जर रस्ता करत असाल तर आमचा ट्रॅफिकचा जो विषय आहे तोही सॉल्व्ह होणार नाही, अपघात जे होत आहेत तेही वाढणार आहेत. याबाबत तुम्ही जो प्रकल्प जो घेतलेला आहे NH60 जो राष्ट्रीय महामार्ग जो तुम्ही विकासाचा जो दाखवताय प्रकल्प तो विकासाचा नसून लोकांचे जीव घेणारा प्रकल्प असणार आहे. तुम्ही जर काम बंद नाही ठेवलं तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना आत्ता सांगू इच्छितो की जर हे काम पुन्हा जर यांनी आमचे शंका जर निरासन नाही झाल्यानं काम चालू केलं तर तुमची गाडी एकही नीट राहणार नाही, ती पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. NH 160वर सगळ्यांनी त्यांचे मतं मुद्दे मांडलेले आहेत. आत्ता आपण लोकशाही म्हणतोय, मला तर इथं कुठं लोकशाही दिसत नाही आहे. हा सगळा दांडगाचा खेळ चालू आहे. आणि फक्त मला शिवसाहेबांना एक सांगायचं, शिवसाहेब क्रांतिसिंह नाना पाटील माहीत आहेत आणि पत्री सरकार माहीत आहे. आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील व्हायला लावू नका. आणि हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत जर रात्री अपरात्री रस्ते केले तर याद राखा मी आहेच, पण माझ्यावर लय वाघ आहेत. रात्री रस्ते प्लस तुमचा पण खड्डा त्यात काढून काढू एवढी ताकद आहे. आणि जनतेला विनंती आहे, तुमचा अधिकार मागाय तुम्हाला काय भीती आहे? किती 7-8 जण गोळा होत आहे, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, तुमचा अधिकार आहे, तुम्ही आलं पाहिजे इथं. आणि हा विटा आपला आहे, सर्वांचा आहे. हां, आणि आपला विटा स्वच्छ सुंदर आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला मार्केटला पाहिजे असेल, तुमचं गाव जर डेव्हलप पाहिजे असेल तर हे गरजेचं आहे. आणि आत्ताच ही वेळ आहे, परत नाही. मी काही जास्त बोलत नाही कारण माझ्या तोंडून चांगले शब्द निघणं जरा दुर्मिळच आहे. मूळ शासनानं धरलेला आहे. ह्या शासनानं धरलेल्या रस्त्याचं मूळ जे माप आहे त्या मापानं विटे शहरातनं हे रस्ता जावावा एवढी आमची कळकळीची विनंती आहे. सर्वपक्षीय म्हणून आम्ही याच्यामध्ये आज आंदोलन करण्यासाठी उभा राहिलो. पण मला एवढं सांगावं वाटतंय की ह्या विट्यानं, आम्ही विटेकर म्हणून आज बोलत आहे, ह्या विट्यानं कुणाची आई, कुणाचा भाऊ, कुणाचा बाप, कुणाचा मुलगा गमावलेला आहे. हा रस्ता हा तुम्ही मृत्यूचं जाळं बनवणार आहे का? मला एवढं सांगायचं आहे स्थानिक प्रशासनाला किंवा इथल्या सत्ताधिकाऱ्याला की तुम्ही 5,000 रुपये माणसाला मतदानाला दिलं आणि मग तुम्हाला वाटेल ती तुम्ही करणार आहे का? जर असं जर घडत असणार असेल तर आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून हे जे तुमची मोगलाईचं काम चाललेलं आहे हे होऊ देणार नाही. ह्याच्यावरती तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, अशा पद्धतीनं हे
सगळं व्यवस्थित चाललंय ना. तुम्ही नव्हता नाही मुद्दा ते तसं म्हणत नाही. नगरपालिका काय गटार न्यायची पाईपलाईन न्यायची ती नगरपालिका ठरवेल हो. तुम्ही ते करू नका. फक्त हे तुम्ही पलीकडे घ्या का तुमचं काय शेजारीच्या प्लॉट धारकांचं काही सेटलमेंट झाले का त्यांना जागा द्यायची असं काय आहे का असं शंका येण्याचा विषय विकलेली शासनाची जागा विकलेली सेटलमेंट आहे आमचा आरोप आहे. हो, आमचा पण आरोप आहे. तुमची त्या जागे मालकांची सेटलमेंट आहे. तुम्ही ती जागा विकल्या शासनाच्या हायवे विकलाय. नाही, नाही, असू दे ना. आपल्या सगळ्यांची पूर्वीपासूनची अशी चर्चा आहे. आम्हाला फक्त आज आल्यानंतर कंजक्शन झोन जेवढा आहे ठीक आहे 17 मीटर करा किंवा कमी जास्त करा तर आमची डिमांड आहे. सगळ्यांचं काय म्हणणं असेल वेगवेगळं असू शकतं. आम्ही किंवा आपल्या मिटिंग लावली तर आमचं म्हणणं शहरात आत येत आहे तिथं कुणाची पाडापाडी न करता गटर टू गटर जेवढं मिळतं की 17 मिळेल 19 मिळेल 21 मिळेल काय मिळेल ते तुम्ही करा. मग तुम्ही आता काय केलं की वरून खाली पण घेताना फक्त एक कमानीपासूनच केलेलं की कसं काय त्याचा अर्थ राहणार आहे. मग आता सर मला काय की आपण ही जागा सोडलेली आहे ती आपण युटिलिटीसाठी सोडली. मला सांगायचं आहे थोडंसं काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी तुम्ही किती वर्षाचं विजन केलेलं आहे साहेब? हो साहेब, हे विजन किती वर्षापूर्वी सांगा तुम्ही. आता मला एक सांगा विजन किती वर्षाचे 5 वर्षाचं का 50 वर्षाचं सांगा. युटिलिटी किंवा हे सुरुवातीला आम्हाला काय आम्हाला सर्वांना काय सांगितलं 30 मीटर रस्ता होणार असं आम्हाला सांगितलं. मग आमचं म्हणणं काय होतं 30 मीटर होताना गावामध्ये बऱ्याच जे परमिशन नगरपालिकेने दिले केले ते सगळं काढायला लागतील. आता ते रिसेंटली करून त्यांनी केलेलं आहे. आमचं म्हणणं होतं की ठीक आहे ना तिथंपर्यंत पण जिथं मिळतंय पूर्वी आता मी परमिशन घेतलं मला किती दिले 30 मीटर सर मग मला परमिशन दिली. मला सांगा सर इथं म्हणजे मीडियम 2.5 मीटरचं करायचं करा की आमची कुठं अडचण आहे जिथं तुम्हाला जेवढं मिळतं तिथं करायचं. आमची मागणी कशी होती सर तुमच्या लक्षात नाही आमची मागणी कुठं होती. कसं आहे साहेब माहिती काय की नाही तुम्ही विषय बदलताय. तुम्ही काय करताय 2-3 मीटर 1 मीटर म्हणताय विषय आणि आम्ही असं म्हणलं की तुम्ही म्हणताय मग गाडीच करायचं का? तुम्ही उलटे घेताय आम्हाला. तुम्ही उलटे घेताय. सांगितले असे 2-2 गड्डे करायला मी सांगतो तुम्हाला. पत्र दिले का तुम्हाला एक मिनिट ऐका ऐकून घेत पहिलं आपण 2.5 मीटरचं मीडियम होतं त्यावेळेस एजला येत होते गटात. मग कॉर्पोरेट म्हणजे नगरपालिकेत मिटिंग झाली आमची सीओसी. त्यांचं काय म्हणतं आलं की आम्हाला युटिलिटीला दोन्ही बाजूला आमच्या युटिलिटीज आहे म्हणजे पाईपलाईन आहे त्यांची गटर आहे AWCची सगळं आहे. हां मग त्याच्यासाठी आम्हाला बाजूला जागा पाहिजे 2-2 मीटर त्यांना पाहिजे. आम्ही काय युजली आमच्या स्टँडर्ड आहे RC प्रमाणे 2 मीटर बाजूला राहतात. नॅशनल हायवेच्या बाजूला 2 मीटर सोडायचं. ऑलरेडी गटर 1 मीटर आहे. 1 मीटर एक्स्ट्रा सोडा. तुम्ही सोडले किती? एकदा ते काय म्हणतात ऐकून घ्या. तुम्हाला क्रॉस सेक्शन पण दाखवतो. 2.5 मीटरचं क्रॉस सेक्शन आपण प्रपोज करून 0.6 हे केलं आणि त्यांना बाजूला जागा सोडली. हां मग असंही सेक्शन होऊ शकत नाही की कमी जास्त की आम्ही म्हटलंय म्हणून 21 मीटर ती कुठली पद्धत आमच्या मागे लागले ते काय बाळासाहेब भेटले कुठे तू काय म्हणलं बाळासाहेब इकडे ॲडजस्टमेंट केल्या ती कसली ॲडजस्टमेंट आम्ही केल्या. आमचं आज सुद्धा असं आमचं म्हणणं आहे सर पूर्वीच आमचा 30 मीटरचा रस्ता आहे तो 30 मीटरचा ठेवूया ना आणि जिथं आत आहे तिथं करू नका 17 मीटर होईल 20 मीटर होईल 22 मीटर होईल तेवढाच घ्या. आमची विनंती आम्हाला त्यातलं कळत नाही समजा असं म्हणा की आम्हाला कळत नाही पण आमच्या सगळ्यांची आज भेटेल म्हणून आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की जिथं पूर्वीची रुंदी जेवढी आम्हाला मिळते तेवढी रुंदी तुम्ही आम्हाला द्या. आतमध्ये येताना करत असताना तुम्ही एकदा सगळे बसूया ना त्याच्यावरती पण सर काय करायचं आहे ते तुम्ही जे म्हणताय की तुम्ही 30 मीटर करा म्हणताय पण त्याला परत विषय येतोय की अडीच मीटर करा. युटिलिटी कुठे टाकणार? ऐका तुम्ही आता आला तुमच्या नॅशनल हायवेला करता का आम्ही गटार बाहेर गटार करता का आहे का तुमची पुन्हा मुंबई आहे का कोल्हापूर पुन्हा मुंबईला तुमच्या 2 गटार आहेत का बाहेर एक ना एक आहे का? अहो का नाही आला तुमचा हायवे ऍक्टनुसार तुम्ही रस्ता हायवे ऍक्टनुसार केला पाहिजे का कोण काय सांगतं म्हणून केला पाहिजे. काय
काय नगरपालिकेत तुम्ही काळजी करू नका. नगरपंचायत आहे, खानापूरला नगरपालिका अजून किती ड्रेनेजेस केलं ना बाकी त्यानं कुठे केले पलीकडच्या रोडला बरं, आता दुसरं राहू दे. गल्लीतली कामं चालू असतात ना गटाराची, तसं गटाराचं वाढत काम चालू आहे. कॉन्क्रीटचा रस्ता आहे तेवढाच करा तुमच्या बजेटमध्ये नसेल तर. पण तुमची गटार पलीकडे घ्या पहिल्या होती तिकडे.